छत्रपती संभाजीनगर मधल्या पैठण गेट परिसरामध्ये आजपासून रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटाव कारवाईला आता सुरुवात करण्यात येणार आहे आणि नगर रचना विभागाने टोटल स्टेशन सर्वेक्षण करून बाधित मालमत्ता धारकांना नोटिसा बजावल्यात। अतिक्रमण काढण्यासाठी विनंती केलेली आहे आणि बहुतांश नागरिकांनी अतिक्रमण ही काढलेली सुद्धा आहेत। उर्वरित सुमारे आता 110 अतिक्रमण मनपाच्या पथकाकडून काढण्यात येणार आहेत आणि या कारवाईला आता सुरुवात झालेली आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर थेट जोडले गेले छत्रपती संभाजीनगरमधून जाणून घेऊया या संदर्भातले अपडेट्स। विशाल, अतिक्रमणावर आता ही कारवाई होतीये, पैठण गेट परिसरामध्ये हातोडा पडणारे मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक मागवल्याचं या दृश्यांमध्ये दिसतंय, काय नेमके तपशील आहेत? अनुपमा, पैठण गेट हा शहरातील जुना भाग आहे आणि इथले रस्ते अत्यंत अरुंद झालेले आहेत। त्यामुळे महापालिकेने गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने या सगळ्यांना नोटीस दिल्या होत्या आणि त्यानुसार आज कारवाईला सुरुवात झालेली आहे। या परिसरात खास करून बाजारपेठ आहे, मोबाईल विक्रीची जवळपास 60 पेक्षा जास्त दुकानं आहे। ही सगळी दुकानं आज तोडण्यात येणार आहे। महापालिकेने काल शेवटचं आवाहन केलं होतं, शक्य तिथं दुकानातलं सामान काढून घ्या, स्वतःचं अतिक्रमण काढून घ्या, अन्यथा कारवाई केली जाईल। आणि आज सकाळपासून आपण बघतोय मोठ्या संख्येनं आता पोलिसांचा फौजफाटा इथं तैनात झालेला आहे। रॅपिड ॲक्शन फोर्स सुद्धा या ठिकाणी तैनात झालेला आहे। जुनं शहर असल्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता महापालिकेत होती आणि त्यानुसार जवळपास 400 वर पोलीस दंगलकृती दलासह या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि अतिक्रमण तोडायला सुरुवात झालेली दृश्यात पाहतोय।